नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत जो ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी हा जो कोर्स आहे, तर या कोर्सेससाठी आता ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहेत. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो कोर्स आहे तर त्या कोर्सविषयी डिटेल्स माहिती बघणार आहोत. तसेच कोणकोण विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे, तसेच सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं, तसेच ॲप्लिकेशन फी काय लागणार आहे, एंट्रन्स एक्झामविषयी माहिती बघणार आहोत. तसेच एज लिमिट किती असणार आहे, कोर्सेस ड्युरेशन किती असणार आहे, तसेच ॲन्युअल फी किती असणार आहे, स्टायपेंड किती मिळणार आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहतात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲडव्हर्टाइजमेंट जी पब्लिश झालेली आहे तर ती बघा. ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी हा तुमचा जो डिप्लोमा कोर्स आहे, तर या कोर्सेसला सुरुवात जी झालेली आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी ती आहे 30 एप्रिल 2024 आणि लास्ट डेट जी आहे तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 31/5/2024 ही या कोर्सेसला ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे 31/5/2024. बघा, कोर्स डिटेल्स त्यांनी दिलेले आहे बघा. 2 years ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी recognized by the government Maharashtra will be conducted at this hospital from August 2024 for the academic year 2024-25. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 yearचा हा तुमचा कोर्स असणार आहे, प्लस तुमची जी एंट्रन्सशिप असणार आहे ती 1 yearची असणार आहे. म्हणजे असं टोटल तुम्हाला 3 years या कोर्सेसला द्यावे लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा माहिती काय दिलेली आहे. दिस इज अ comprehensive course with the full time schedule of lecture, demonstration, practicals and clinical experience in the delivery of radiation therapy. The course designed by development personal use modern radiotherapy equipments like cobalt units, linear accelerators, simultaneous त्यानंतर सिस्टीम ऑफ द मॉड्यूल रूम्स फॅसिलिटी अँड कॅन्सर ट्रीटमेंट. बघा, कोर्सविषयी त्यांनी डिटेल्स माहिती दिलेली आहे. आता यासाठी कोण विद्यार्थी ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी टेक्नॉलॉजी हा जो कोर्स आहे तर यासाठी इलिजिबल कोण असणार आहे. बघा, जे विद्यार्थी BSc पास आउट झालेले आहेत किंवा आता लास्ट इयरला असतील BScच्या, ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. पण BScला बघा, फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला लास्ट सेमिस्टरमध्ये असला पाहिजे. फिजिक्स ॲज अ वन ऑफ द मेजर सब्जेक्ट इन अ फायनल सेमिस्टर किंवा फायनल इयरला तुम्हाला हा फिजिक्स सब्जेक्ट असला पाहिजे. BScमध्ये जो फिजिक्स आहे तर तो तुम्ही सब्जेक्ट घेऊन तुमची डिग्री जी आहे तर ती कंप्लीट असणे गरजेचं आहे किंवा ॲपियर असणे गरजेचं आहे. विथ 50% मार्क्स ॲग्रिगेट मार्क्स असले पाहिजे. बघा, जो तुमचा मार्कशीट असतं त्यामध्ये ॲग्रिगेट्स मार्क्स आणि सब्जेक्ट रिलेटेड मार्क्स असे वेगवेगळे दोन्ही मार्क्स दिलेले असतात. ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला 50% मिनिमम पाहिजे आणि नॉट लेस दॅन 55 मार्क्स इन फिजिक्स. आता फिजिक्स जे सब्जेक्टचे फिजिक्स या सब्जेक्टविषयी जे पेपर असतात तर त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असलेच पाहिजे आणि ॲग्रिगेटमध्ये 50% मार्क्स असले पाहिजे. ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. आणि जे विद्यार्थी बघा, BSc रिझल्ट अवेटिंग कॅन्डिडेट कॅन बी ऑल्सो ॲप्लाय. आता जे लास्ट सेमिस्टरला आहे त्यांची एक्झाम बाकी आहे तर ते विद्यार्थीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. फक्त जो तुमचा रिझल्ट आहे तर तो तुम्हाला इंटरव्ह्यूच्या डेट जी आहे, इंटरव्ह्यू बघा इथे त्यांनी मेन्शन पण केले, इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला रिझल्ट त्यांना दाखवावा लागणार आहे. त्यानंतर बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द evaluation which the compress performance in the interview and the marks obtained in entrance examination based on HSC फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिटन टेस्ट होणार आहे आणि एक इंटरव्ह्यू होणार आहे. त्या दोन्हींच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. पहिली रिटन टेस्ट असणार आहे आणि त्यातून विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे इंटरव्ह्यूसाठी आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे. आता बघा, जे एक्झाम रिटन टेस्ट होणार आहे तर ती कोणत्या कशाच्या बेसवर असणार आहे. HSCमध्ये जे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी जे सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्यानंतर एज लिमिट बघा,
20 to 25 years relaxable by the 5 years SC/ST candidate and 3 year OBC candidates. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे एज आहे तर ते 20 मिनिमम 20 असलं पाहिजे, जास्तीत जास्त 25 इयर्स असलं पाहिजे. म्हणजे एज लिमिट जे आहे तर ते 25 इयर्स असणार आहे. आणि जे विद्यार्थी SC/ST कॅटेगरीमध्ये आहे, SC किंवा ST कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांसाठी बघा 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजे ते विद्यार्थी 30 वर्ष त्यांना एज लिमिट मिळणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत, OBC कॅटेगरीचे स्टुडंट त्यांसाठी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर आता ड्युरेशन बघा, आपण वरती माहिती घेतलेलीच आहे. इथे बघा 2 इयर्सचा कोर्स आहे आणि 1 इयर इंटर्नशिप असणार आहे. त्यानंतर बघा खाली तुम्हाला स्पॉन्सर नॉन स्पॉन्सर विषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे स्टायपेंड किती मिळणार आहे. पहिल्या इयरला 12,000 रुपये पेमेंट, त्यानंतर सेकंड इयरला बघा 18,000 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे पर मंथ. त्यानंतर दोन्ही इयरला इथे बघा 12,000 भेटणार आहे. आणि जेव्हा तुमची इंटर्नशिप असणार, इंटर्नशिपला 18,000 रुपये फी मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला जे स्टायपेंड आहे तर ते मिळणार आहे. त्यानंतर खाली बघा मेडिकल इन्शुरन्स विषयी, टर्म्स अँड कंडिशन विषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. जे विद्यार्थी जनरल तसेच OBC कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांसाठी बघा 1,000 रुपये फी लागणार आहे. 1,000 रुपये फी यासाठी लागणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी SC तसेच ST, त्यानंतर फिजिकल हँडिकॅप जे स्टुडंट आहे तर त्यांसाठी किती रुपये फी आहे तर 300 रुपये फी असणार आहे. बघा जनरल OBC साठी 1,000 रुपये आणि SC/ST आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 300 रुपये फी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती ॲडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओथेरपी हा जो कोर्स आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मार्फत घेतला जाणार आहे तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे. तुम्ही लास्ट डेट जी आहे तर ती 31/5/2024 ही लास्ट डेट असणार आहे. तरी जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे तर लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन करून घ्या. आणि जी ॲप्लिकेशन केल्यानंतर ॲप्लिकेशन जो फॉर्म असतो तर त्याची प्रिंट सेव्ह राहू द्या, कारण जेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं त्यावेळेस तुम्हाला दाखवावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच अजून जे कोर्सेस आहे तर त्याविषयी एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाणार आहे. तर ते जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तसेच बघा MSc ऑफ इन न्यूक्लिअर मेडिसिन अँड मॉलिक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी यावर मी आत्ताच व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या. जे विद्यार्थी इलिजिबल आहे तर ते सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.